आहे महालक्ष्मी ब्लाऊज. हा आहे माझ्याकडचा पहिला डिझायनर ब्लाऊज. दोघांमधला तुम्हाला डिफरन्स समजत असेल की 2 वर्ष मी वापरल्यानंतरची कंडिशन बघा. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या युट्यूब ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या रेडीमेड ब्लाउजेसचं कलेक्शन दाखवणार आहे, जे गेल्या 2 वर्षांपासून मी खरेदी करते. आणि काही ब्लाउजेस मला शूट साठी सुद्धा आले होते. आता एक्झॅक्टली कसे ब्लाउजेस खरेदी करायचे, कुठे खरेदी करायचे, किती रुपयांना खरेदी करायचे आणि कोणते ब्लाउजेस रेडीमेड आपल्यासाठी चांगले आहेत आणि ते ड्युरेबल आहेत, ते सगळं आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बेसिकली मी 2 वर्षांपासून लोकल शॉप्स मध्ये सुद्धा ब्लाऊज खरेदी केले आणि चांगला प्रीमियम ब्लाऊज सुद्धा खरेदी केले. तर यामध्ये फरक काय असतो आणि कोणते ब्लाऊज मध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो हे जे तुम्ही बघताय हे सगळे आहेत माझे ब्लाउजेस, जे गेल्या 2 वर्षांपासून मी खरेदी केलेत. हे सगळे रेडीमेड ब्लाउजेस आहेत आणि वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये बनवलेले आहेत. तर हे सगळे ब्लाउजेस जे आहेत हे मी लोकल शॉप्स मधून खरेदी केलेत आणि या बाजूचे सगळे ब्लाउजेस जे आहेत ते प्रीमियम आहेत, म्हणजे 1200, 2000 अशा रेंज मध्ये सुद्धा आहेत. सो हे सगळे ब्लाउजेस जे तुम्ही बघताय हे अराउंड 200, 300 आणि 400 च्या आतमध्येच मी खरेदी केलेले आहेत. लास्ट टू 350 पर्यंतच हे सगळे ब्लाउजेस मी खरेदी केलेत. सो फर्स्ट हा ब्लाऊज आहे पर्पल कलरचा, जो मी दादरच्या मार्केट मधून घेतला होता. अराउंड 300 रुपीजला मी 2 वर्ष आधी हा घेतला होता. याची क्वालिटी आतापर्यंत ठीक राहिली, पण जर तुम्ही इथून बघितलं तर हा पूर्ण उसकला गेलेला आहे. का तर ह्याचं फॅब्रिक जे तुम्ही बघितलं जर जवळून, तर पूर्ण असं लांब लांब धागे असलेलं फॅब्रिक आहे आणि एक टाइम नंतर हे तुम्हाला ब्लाऊज वापरता येणार नाही, इतकी ह्याची खराब हालत होणार आहे. ते दिसायला खूप प्रीमियम आणि छान दिसतात, जसं तुम्ही आता पण बघू शकता. व्हिडिओ खूप चांगला वाटत असेल तुम्हाला, पण ह्याचं फॅब्रिक ऍज कम्पॅरेटिव्हली थोडंसं डल किंवा लाईट असतं, म्हणजे अगदीच नॉर्मल कपड्यापासून बनवलेला असतो. हा सेकंड जो आहे तो अजून कमी प्राइस मध्ये खरेदी केलेला ब्लाऊज आहे. आणि हा प्लेन ब्लाऊज मध्ये आणि मी जो आता घातलाय त्या प्लेन ब्लाऊज मध्ये तुम्हाला कपड्याचा फरक दिसत असेल. हा कपडा थोडा शायनी जरी असला तरी वेगळ्या पद्धतीचा आहे आणि हा थोडासा मॅट आणि शायनी मिक्स आहे. आता ह्याच्यामध्ये फरक हा आहे की ह्याचं अस्तर जे आहे ते अगदी नॉर्मल वापरलेलं आहे. ओके, आणि थोडासा असा जर तुम्ही खेचून बघितला तर ह्याचे पण धागे असे लांब लांब आहेत. 200 रुपयाचे ब्लाऊज सुद्धा टिकतात, पण याच्यामध्ये जर आतून तुम्ही स्टिचिंग बघितलं, पण इथे जे ओव्हरलॉक असतं किंवा तो सिक्युअर करायला किंवा लॉंग टर्म चालायला जो फाटू नये म्हणून असतं, तसं इथे ओव्हरलॉकिंग आतमध्ये नसतं. जेवढं तुम्ही कमी प्राइसचे ब्लाऊज घ्याल तेवढा तुम्हाला त्यातले फीचर्स हे वेगवेगळे मिळतील. हा जो आहे तो मी रिकमेंड करेन घ्यायला, जर तुम्ही कमी टाइम साठी तुम्हाला चालत असेल तर. पण दिसायला इतका प्रीमियम नाही वाटत. 2 वर्षांनी अराउंड खरेदी केलेला ब्लाऊज आहे. इथे जर तुम्ही बघितलं असं सिल्क सारखं ह्याचं मटेरियल आहे, सॉफ्ट मटेरियल आहे. नेकला पूर्ण बॉर्डर दिले, तुम्हाला नेकलेस घालायची याच्यात गरज नाहीये. हे ब्लाउजेस पण छान आहेत. ऍक्च्युली फॅब्रिक ह्याचं खूप चांगलं आहे ऍज कम्पॅरेटिव्हली बाकी ब्लाउजेस पेक्षा, कारण एकदम तुम्ही जर बघितलं तर मटेरियल एकदम सॉफ्ट आणि शायनी आहे. तर जेव्हा तुम्ही ब्लाऊज रेडीमेड विकत घेता तेव्हा मेटलचे असे आय केलेले असतात आणि हुक अशा पद्धतीचं असतं. पण युजली काय होतं, जेव्हा मी हा ब्लाऊज वेअर केला होता तेव्हा त्याचे हुक जे आहेत हे मेटलचे ते निघून जात होते, म्हणजे सिक्युअर नव्हतं ते. त्याच्यामुळे मला पुन्हा इथे नवीन हुक लावावे लागले आणि अशी धाग्याची आय बनवून घ्यावी लागली. तर कमी प्राइस मध्ये असले तरी तुम्ही त्याला हुक नक्की लावून घ्या आणि असा आय वेगळा बनवून घ्या, जेणेकरून सिक्युअर राहतील ते. बाकी फॅब्रिक तर चांगला आहे आणि हा मी अराउंड 300 रुपीजला दादर मार्केट मधून खरेदी केला होता. आता लास्ट जो मी चीप प्राइस मध्ये खरेदी केला होता तो हा ब्लाऊज आहे. हा आता रिसेंटली मी खरेदी केला होता, म्हणून याची क्वालिटी तुम्हाला बघितलं असेल खूप छान दिसते. आणि याचा कपडा थोडासा वेगळा आहे. याचा थोडं जिमीचू फॅब्रिक असतं तसा शायनी फॅब्रिक आहे, मऊ असं फॅब्रिक आहे वरून, आणि पूर्ण हाताला वगैरे अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे याला. हा पण खूप छान ब्लाऊज आहे, म्हणजे घातल्यावर खूपच छान वाटतो हा ब्लाऊज. आणि ह्याला मेन म्हणजे पूर्ण ओव्हरलॉकिंग आहे. सो हा ब्लाऊज मी घेतला होता कल्याणच्या कोळशेवाडी मार्केट मधून. हा फक्त 350 रुपयांचा ब्लाऊज आहे. हा पॅटर्न तुम्हाला दिसला मधुबाला स्टाईल पॅटर्न, तर तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण ह्याचा फॅब्रिक खूप छान आहे आणि शायनी आहे. वेडिंग साठी परफेक्ट आहे. सो आतापर्यंत तुम्ही माझे सगळे चीप प्राइस मधले ब्लाऊज बघितले, बजेट फ्रेंडली ब्लाउजेस बघितले. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे प्रीमियम ब्लाउजेस, जे खरंच खूप युनिक आणि सुंदर आहेत. फर्स्ट आहे हा मशरूम फॅब्रिक मध्ये बनवलेला ब्लाऊज, जो टँक टॉप सारखा दिसतो, जो तुम्ही युजली ऑफिस वेअर लुक साठी ठेवू शकता तुमच्याकडे. हा असा ब्लाऊज आहे, त्याला इथे हुक आहेत आणि हे जे फॅब्रिक आहे हे थोडंसं सॉफ्ट आणि मऊ फॅब्रिक असतं मशरूम, आणि त्याच्या आतमध्ये छान असं कॉटनचं लाइनिंग सुद्धा युज केलेलं आहे, जर मी तुम्हाला जवळून दाखवलं. म्हणजे जर तुम्ही प्रीमियम ब्लाऊज घेतले तर त्याच्या आतमध्ये अस्तर सुद्धा तुम्हाला तितकंच प्रीमियम मिळतं अशा पद्धतीने. मेश एक्झिबिशन जे होतं तिथे त्या स्टॉल लावतात आणि त्यांच्याकडून हा ब्लाऊज मला तेव्हा त्यांनी दिला होता. आणि त्यांच्याकडे अप्रतिम असे ब्लाउजेस असतात कॉटन मध्ये, कलमकारी मध्ये. सो तुम्ही डेफिनेटली त्यांचं पेज चेकआउट करू शकता. तर हे ब्लाउजेस तुम्ही कॉटनच्या साडीवर किंवा अशा प्लेन कलरच्या साड्या असतात
त्यांच्यावर पेअर अप करू शकता. खूप डिसेंट आणि वाव लुक येतो. हा अजून एक प्लेन ब्लाऊज आहे जो मला विश्मी क्रिएशन ब्रँड कडून आला होता एका शूट साठी, आणि तेव्हा हा स्लीवलेस होता. त्याच्या आतमध्ये असे स्लीव्स पण मला मिळाले, सो हे अटॅच केले. आणि ह्याच्यानंतर अशा पद्धतीचा हा V-नेकचा ब्लाऊज आहे आणि ह्याला छान पायपिंग आहे. जर तुम्ही बघितलं तर बॅक साईडला सुद्धा पायपिंग आहे. फिनिशिंग खूप छान आहे. बटर क्रॅफ्टचं पूर्ण अस्तर आहे याच्या आतमध्ये. ओव्हरलॉक पूर्ण सेम रंगाचा केलेला आहे. मार्जिन सुद्धा आतमध्ये आणि खूप छान फिनिशिंग आहे. आणि हा अजून एक 200 रुपयाचा ब्लाऊज आहे जो प्लेन आहे. दोघांमधला तुम्हाला डिफरन्स समजत असेल की तुम्ही चीपला गेलात तर तुम्हाला ऍज कम्पॅरेटिव्हली फॅब्रिक पण चीप मिळतं, आणि जर तुम्ही प्रीमियमला गेलात तर फॅब्रिक जे आहे ते तुम्हाला प्रीमियम मिळतं. आता नेक्स्ट आहे ना, जो माझ्याकडे ब्लाऊज आहे तो सगळे मला विचारतात घातल्यावर. मी मोस्ट ऑफ द टाइम शूटला ब्लाऊज घातलेला आहे. हा आहे महालक्ष्मी ब्लाऊज. खूप वाव दिसतो. खूप वेगवेगळ्या कोणत्याही कलरच्या साड्यांवर जातो, कारण ह्याच्यामध्ये पैठणीचा पूर्ण लुक आहे, मल्टी कलर. हे सगळं हँड पेंटेड काम आहे. हे मणी तुम्हाला दिसतात, हे सगळं ह्याच्यावर स्टिचिंग केलेलं आहे. आणि मग तुम्हाला आतमध्ये लाइनिंग यूज करून ते लागू नये म्हणून इथे छान लाइनिंग सुद्धा यूज केलेलं आहे. जर तुम्ही वेडिंग साठी असे ब्लाउजेस बघत असाल तर हा ब्लाउजेस मी घेतलेला आहे. आनंदा क्रिएशन ठाण्याचं हे ब्रँड आहे. खूप सुपर आणि एकदम अप्रतिम असे ब्लाउजेस ते बनवतात रेडीमेड मध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाउज शोधत असाल हेवी ब्राईड साठी किंवा वेडिंग साठी, डेफिनेटली त्यांना रिच आउट करू शकता. आता नेक्स्ट आहे प्रीमियम असा कलमकारीचा ब्लाऊज जो गेले 2 वर्ष मी वापरलाय. वापरल्यानंतरचे कंडिशन बघा. याच्यामध्ये पफचे स्लीव्स आहेत आणि पफच्या स्लीव्स सोबत इथे असा स्ट्रेट लुक दिलेला आहे. खाली V आहे आणि मागून U आहे. हा पण विश्मी क्रिएशन ब्रँड कडून आलेला मला ब्लाऊज आहे. विश्मी क्रिएशन ब्रँड हे दादर वेस्ट मध्ये आहे. त्यांच्याकडून हा ब्लाऊज मला आला होता. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्ण पायपिंग आहे आणि बॅक साईडला सुद्धा पूर्ण पायपिंग आहे. मेनली हा ब्लाऊज फक्त 1200 रुपयांचा आहे, पण ह्याची क्वालिटी इतकी अप्रतिम आहे. आता धुतलं आहे खूप वेळा आम्ही, आणि इथे तुम्ही जर बघितलं तर छान अजून पण मऊ फॅब्रिक आहे. आतमधलं पण फॅब्रिक जर दाखवलं तुम्हाला अस्तर तर ते सुद्धा तसंच्या तसं आहे आणि भरलंय अजून. कॉटनचे ब्लाउजेस किंवा प्लेन ब्लाउजेस साठी जात असाल तर विश्मी क्रिएशन इज द बेस्ट ब्रँड, कारण त्यांच्याकडे खूप वाव व्हरायटी आणि एकदम प्रीमियम क्वालिटी असते. आता एक लास्ट ब्लाऊज दाखवते जे ब्लाउजेस साठी खूप जास्त फेमस आहेत मुंबईमध्ये, आणि त्यांचा ब्लाऊज तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. हा आहे माझ्याकडचा पहिला डिझायनर ब्लाऊज जो मी त्यांच्याकडून मागवला होता. अराउंड 2500 रुपीजचा हा ब्लाऊज आहे, पण ह्याच्यावर जी एम्ब्रॉयडरी तुम्हाला दिसते ती सगळी हँड एम्ब्रॉयडरी आहे. भरलेला आहे, पूर्ण भरलेला आहे. आणि आपण रिसेंटली एक नऊवारी नेसली होती, त्याच्यामध्ये तिने वर्कवाला ब्लाऊज वेअर केला होता आणि तोच लुक मला रिक्रिएट करायचा होता, म्हणून मी त्यांच्याकडून हा ब्लाऊज खरेदी केला होता. एकदम मऊ आणि छान असं असतं आहे की तुम्हाला हे बाहेर आहे हे सगळं हँडवर्क असं वाटणारच नाही. इतकं छान हे अस्तर त्यांनी यूज केलेलं आहे. हे बघा, V कट दिलेला आहे आणि खालून सुद्धा V कट दिलेला आहे. हे डिझायनर ब्लाउजेस खूप फेमस आहेत. ओम क्रिएशन म्हणून हे ब्रँड आहे जे बँड्राच्या एल्को मार्केटमध्ये आहे. हिल रोडवर एक एल्को मार्केट नावाचं मार्केट आहे, तिथेच तुम्हाला ओम क्रिएशन नावाचं हे शॉप मिळेल. त्यांच्याकडे खूप 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 वाव व्हरायटी. मी जर डिझायनर ब्लाउजेस शोधत असाल किंवा वर्कवाले ब्लाउजेस शोधत असाल, इव्हन ब्रायडल ब्लाउजेस शोधत असाल तर त्यांच्याकडे तुम्हाला रेडी मिळतील आणि हव्या त्या साइजेस मध्ये स्टिच सुद्धा करून मिळतील. ते स्वतः हे ब्लाउजेस बनवतात. तर असे भरपूर ब्लाउजेस माझ्याकडे होते, तर मी विचार केला तुमच्यासोबत सुद्धा माझा रिव्ह्यू मी शेअर करावा. सो मी ऑनेस्टली हे सगळे रिव्ह्यू शेअर केलेत. कोणत्या ब्लाऊजची डिटेल राहिली असेल माझ्याकडून सांगायची तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा, आणि कसं वाटलं ब्लाउजेसचं कलेक्शन ते सुद्धा मला नक्की कळवा. अशाच व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो करा. आतापर्यंत सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.